काल झालेल्या मुसळधार पावसामुळे देवगाव परिसरातील शेतकरी झाला हतबल. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची नासाडी झालेली आहे. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. या शेतकऱ्यांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करतात की नाही. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या देवगावमधील चांदणी नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. काल दुपारी 2:30 वाजल्यापासून पुराचे पाणी वाढतच गेले. अशातच बार्शीतील 3 तरुण भांडगाव येथील फेमस असलेले हॉटेल तिरंगा या हॉटेलवरती जेवणासाठी निघाले होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची मोटरसायकल वाहून गेली व त्यातील युवक देखील एक वाहत गेला. यावेळी देवगाव येथील तरुणांनी अथक परिश्रम घेत त्या युवकाची पाण्याच्या प्रवाहातून सुटका केलेली आहे व त्याला जीवदान देण्यात या युवकांना यश आलेले आहे व त्याची मोटरसायकल देखील बाहेर घेतलेली आहे. आपण सविस्तर पाहूया देवगावमधील नदीच्या पुलावरील पाणी कसं वाहतंय, लोकांना अडचणी कशा आहेत. शेतकऱ्यांना तर अडचणी रोजच्याच आहेत, कारण तो जगाचा पोशिंदा आहे आणि अडचण ही शेतकऱ्याला नसेल तर तो शेतकरी कसला. या शेतकऱ्यांकडे प्रशासन डोळेझाकपणा करतंय, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस बाजू असतील त्यावेळेस खंबीरपणे मांडू शकत नाही. कारण नेहमीचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो बंद झाला काय किंवा चालू असला काय, शेतकऱ्यांना त्याचं काहीच सोयीसुतक नसल्यासारखं झालेलं आहे. कारण रोजचं मडं त्याला कोण रडं, हीच गोष्ट सत्य आहे. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आपण पाहत आहात देवगाव परिसरातील वाढत असलेले पुराचे पाणी व त्या पाण्यामधून जनसामान्य माणूस कसा झगडतोय. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. गेल्या 18 तासापासून मराठवाड्याचं प्रवेशद्वार बंद, चांदणी नदीचं रौद्र रूप आपण पाहत आहात. चांदणी नदीवरती महापूर आलेला असताना देखील या नदीकडे आता ज्या काही बार्शी तालुक्यातील राजकीय पुढारी आहेत यांनी डोळेझाक केलेले आहे. कारण या नदीत जर महापूर आला तर या नदीवरून वाहणारे पाणी यामुळे मराठवाड्याचा रस्ता पूर्णपणे बंद होतोय. समजा जर या नदीवरून जर एखादी डिलिव्हरीची महिला जर न्यायची म्हटलं तरी खूप अनेक अडचणी येतात व मराठवाड्याचं हे प्रवेशद्वार या चांदणी नदीमुळे आतापर्यंत 5 वेळा बंद झालेला आहे. नमस्कार, आपलं नाव काय? रात्री आपण कोणाकोणाला काढलाय? रात्री कोल्हापूर रोडची आम्ही आणि माझा मित्र आणि थांबलो होतो. त्यांची गाडी पलीकडच्या कोल्हापूरची आणि तिथे गेला आणि त्यांना मग आमच्या मित्रांनी रोहित मार्कांनी फोन लावला गावात. गडजेराव कदम चांगला आणि अभिजित मोरे एकूणच आले नावं घेऊन आणि मग त्यांना बाहेर काढला. काल 24 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता तुम्हाला साधारणतः हे लोक तिथे नेमकं कुठं चालले होते? चालली होती इकडं पाणगावला काय हॉटेल आहे तिकडे जेवायला चालली होती. कोणत्या हॉटेलवर गेले असं काय तुम्हाला समजलं का?
प्रेम हॉटेल आहे तिकडे काय नाव माहीत नाही काय आमच्याकडे नाव माहिती आहे. नमस्कार, आपलं नाव काय? काल तिथं जण गेलेले होते, त्याची साधारण कुठं करते हॉटेलवर पाठवायचं प्रेम हॉटेल पाठवायचं. पडल्यानंतर मग आपण तेवढं धाडस कसं काय केलं होतं त्यांना बाहेर काढण्याचं? असं म्हणजे का त्यांचं काय म्हणतात बरं, आपलं नाव काय? आपण आपण काय पुढे होतं? दुकानी होतो पण मला माझा मित्र रोहित मार्केट त्यांनी कॉल केला. तिथं पाण्यामध्ये झाडाला अडकलं, त्याला काढायला जावं लागतं. मग आम्ही सगळे करून आलो मित्र कंपनी सर्व. त्यांना कळायला पाहिजे पाण्याची पातळी ते काय आज दिसायचं नाही, त्याचा विचारपूस नाही, काय नाही. जेव्हा जरी जायचं असलं तर ते महत्त्वाचं नाही, विचारपूस करणं महत्त्वाचं आहे. तर थोडं जरी पाणी आलं तरी पुलावर पाणी येत आहे तरी सरकारनं किंवा त्या बाकी तालुक्याच्या पुलाचं काम करावं एवढंच विनंती. काही नाही, या पुन्हा हाईट वाढवायला पाहिजे का? हायतच वाढवा पाहिजे. सर्व कामाचे जाणारे आमच्या जाणारा सर्व रस्ताच बंद पडतोय, जाता येत नाही. मराठवाड्याच्या लोकांना इकडे येता येत नाही, कामासाठी येता येत नाही, शेतकऱ्यांना रानात शेतामध्ये जाता येत नाही. देवगाव येथील चांदणे नदीच्या पुलावरून वाहत असलेले पाणी व त्या पाण्यातून शेतकऱ्यांनी आपले दूध ट्रॅक्टरमध्ये भरून मराठवाड्याकडील भांडगावमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. 2 दिवसापासून नदीच्या पुलावरील पाणी ओसरलेले नाही, परंतु काही शेतकरी शेतीमध्ये कामासाठी गेलेले असताना ते शेतकरी आपल्या शेतीमध्येच अडकून पडलेले आहेत, हे आपण पाहत आहोत. बार्शीतील 3 युवक जेवण करण्यासाठी हॉटेल तिरंगावर गेलेले असताना ते देखील या पाण्यामध्ये वाहून गेले होते, परंतु देवगावच्या तरुणांनी सतर्कता दाखवून त्यांना जीवदान दिलेले आहे. धन्यवाद.